144 वर्षानंतर भव्य महाकुंभात देश विदेशातील भाविक गंगेत स्नान करण्यासाठी येत आहेत। यावेळी लाखो भाविक पवित्र स्नानासाठी त्रिवेणी संगमावर पोहोचले आहेत। महाकुंभ हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा धार्मिक कार्यक्रम आहे, ज्यामध्ये विविध आखाड्यातील ऋषी, संत, योगी आणि तपस्वी सहभागी होतात। या महाकुंभातील अप्रतिम दृश्य सोशल मीडियावर सुद्धा खूप व्हायरल होत आहे। दरम्यान महाकुंभाला आलेल्या एका साध्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तिने संन्यासाचे जीवन स्वीकारण्याचे कारण शेअर केले आहे। सर्वात सुंदर साध्वी म्हणून एक अभिनेत्री खूप चर्चेत आली आहे। ती कोण आणि कुठली, तसेच ती धार्मिक गोष्टीत कशी उतरली आणि साध्वी होणं का स्वीकारलं, हा प्रश्न अनेकांना पडला, ज्यामुळे सर्वत्र तिचीच चर्चा होऊ लागली आहे। गुगलवर देखील सर्वात सुंदर साध्वी ट्रेंड होऊ लागले आहे। त्यानंतर स्वतः साध्वीने एक खुलासा केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे। या साध्वी म्हणून व्हायरल झालेल्या महिलेचं नाव हर्षा रिचारिया असं आहे, जी एक मॉडेल, अँकर आणि अभिनेत्री होती। यशस्वी कारकिर्दीनंतर देखील तिने अध्यात्म किंवा हा मार्ग का निवडला, अशी तिच्याबद्दल चर्चा होत आहे। हर्षा रिचारिया यांनी या सगळ्या प्रश्नाची उत्तरे दिली आहेत। पहिलं तर तिने आपण साध्वी नसल्याचा खुलासा केला, ज्यानंतर ती फक्त नाटक करत होती का, की इन्फ्लुएन्सर म्हणून आली होती का, असा प्रश्न अनेक लोकांना पडणं साहजिक आहे। हर्षा म्हणाली, माझी वेशभूषा पाहून सर्वांनी मला साध्वी हर्षा टॅग केलं। कॅमेऱ्यात कैद झालेल्या हर्षा रिचारियाने मीडियाशी बोलताना तिचं सत्य लोकांसमोर ठेवलं होतं। पुढे ती म्हणाली, मी अजून साध्वी बनलेली नाही, मी 2 वर्षापूर्वीचीच दीक्षा घेतलेली आहे। त्यानंतर अनेक विधी करावे लागतात। माझा पोशाख पाहून लोकांनी मला साध्वी हर्षा असं टॅग केलं। मीडियाशी बोलताना ती म्हणाली, मी लहानपणापासून साध्वी आहे असे मी कुठेही म्हटले नाही। साध्वी मी अजूनही नाही, मी या दिशेनं वाटचाल करत आहे। साध्वी बनण्याच्या प्रश्नावर ती म्हणाली की परमपूज्य गुरुदेवजींच्या आदेशाचे पालन केलं जाईल। तिचे जुने फोटो व्हायरल होण्याच्या प्रश्नावर ती म्हणाली की मला हवे असते तर मी माझे जुने फोटो हटवू शकले असते, पण मी तसं केलं नाही। प्रत्येकाचा भूतकाळ असतो आणि माझाही तसाच, असे ती बोलताना म्हणाली। मैं उत्तराखंड से आई हूँ, आचार्य महामंडलेश्वर की शिष्या हूँ। तो मैं देख रही हूँ आप इतनी मतलब सुंदर हैं, तो कभी ऐसा मन नहीं करा साध्वी जीवन छोड़ के और आगे करने का? मुझे जो करना था वो छोड़ के मैंने ये वेश धारण किया है। तो ऐसा क्यों, ऐसा मतलब क्या था कि साध्वी जीवन में क्या आपने सोचा कि साध्वी सुकून। तो अभी कितनी उम्र होगी आपकी? मेरी 30। तभी कितने समय से आप मतलब साध्वी? पिछले 2 साल से। अशाच नवनवीन व्हिडिओ व माहितीसाठी आमच्या सिटी न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा।